संतती जाणावे, देवाचे सोयरे संतते जाणावे, या परते जीवे नाठवी कोणा, पडता संकट आठवीतसी संता, त्या होणी वारिता नाही दुजा, म्हणून घरटी फिरे तया गावी, सुदर्शनादी मिरवी आयुधे हाती, पडता संकट आठवीतसी संता, त्या गुणी वारिता नाही दुजा, लाडके डिंगर वैष्णवते साचे, लाडके डिंगर वैष्णवते साचे, एका जनार्दनी त्यांची वंदी पाय, पडता संकट आठवीतसे संता, त्या गुणी वारिता नाही दुजा, श्री संतांची या माता चरणा, श्री संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणाष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावले सांभाळा, विश्रांती पावले सांभाळा, विश्रांती पावले सांभाळा, उत्तरी पावले सांभाळा, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, समचरण सरोजं संद्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपाणि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कैजनेत्रं, सदय धवलः सं विठ्ठलं चिंतयामि, शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलोरा मधुता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो, चराचरी मस्तकही पयावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठला, देवाचे सोयरी संतते जाणावे, देवाचे सोयरे संतते जाणावे, या परते जिबे नाठवी कोणा, पडता संकट आठवीतसे संता, त्या हुनी वारिता नाही दुजा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती परब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील चारचरणाचा आहे आणि अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज संतांची अंतर्लक्षणं सांगू लागलेली आहेत. जे देवाला प्रिय आहेत, जे देवाला आवडतात, त्यांना संत असं जाणा. भगवान परमात्मा यांच्या विना कोणाचीही आठवण करत नाहीत. देवावर संकट आल्यानंतर देव ज्यांची आठवण करतात
त्यांच्या विना देवावर आलेलं संकट कोणीही निवारण करू शकत नाही, असा पहिला अर्थ घ्या सरळमध्ये. या चरणाचा अन्वय करून असा अर्थ घेता येईल आपणाला, संता संकट पडता देवा आठवितसी, असाही अर्थ घ्या. आणि भगवान परमात्मा आपल्या आवडत्या भक्तांसाठी आपल्या हातामध्ये शंख चक्र आदी करून आयुधे आणि धारण करत आहेत, केलेली आहेत. येणेप्रमाणे या संतांचं लक्षण करून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज बोलतात, जे देवाचे लाडके पुत्र आहेत, मुलं आहेत, त्यांना मी वंदन करतोय. अशा अर्थाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला भगवत प्रिय संत प्रिय ज्ञानी यांची शिरोमणी, साधकांचे मायबाप माऊली ज्ञानोबारायांच्या वास्तव्याने परम पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांची अनुग्रहित स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय जोग महाराज प्रणीत वारकरी शिक्षण संस्था आळंदी, ज्ञानोबारायांचे आणि सद्गुरू जोग महाराजांचे पाईक म्हणून ज्यांनी आपलं एकंदरीत आयुष्य संत सेवेमध्ये आणि जोग महाराजांचे ऋण म्हणून ज्ञानार्जन करण्यामध्ये आणि व्यतीत केलं, असे प्रातस्मरणीय श्री गुरु विठ्ठल महाराज घुले अर्थात घुले बाबा यांचा हा पुण्यतिथी महोत्सव आळंदी क्षेत्रामध्ये, पंढरी क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्थेचे जे जे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी आपापल्या परीने आपल्या सद्गुरूंच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये हा पुण्यतिथी महोत्सव साजरा करत आहेत. त्यामध्येच आळंदी क्षेत्रामध्ये सर्व हरिभक्ती पारायण मंडळी, संस्थेची आजी माजी विद्यार्थी आणि विशेष करून हे सर्व नामांकित गुणीजन मंडळी हा पुण्यतिथी महोत्सव साजरा करत आहेत. सर्व नामांकित गुणीजन मंडळी हा शब्द माझ्या दृष्टीने थोडा आमच्या श्री गुरु घोलेबाबांच्या दृष्टीने थोडासा कमी वाटतो, म्हणून एक शब्द त्याच्यामध्ये वाढविण्याचा प्रयत्न करतो. सात्विक वृत्तीची सर्व नामांकित गुणीजन मंडळ आणि सर्व आमच्या संस्थेचे हे विद्यार्जन करत असणारे विद्यार्थी, माझे गुरुवर्य शास्त्री महाराज, परमश्रद्धेय गुरुवर्य शांती परब्रह्म मारुती बाबा आणि सर्व प्रातस्मरणीय गुरुवर्य मंडळी,
आणि आज संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्यांना घडवीत असणारी ही सर्व आमची गुरुस्थानी असणारी सर्व गुरुवर्य मंडळी, प्रथमतः आज आपण आपल्या गुरुवर्यांच्या 14व्या पुण्यस्मरणामध्ये आहोत. आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक वक्त्याने बाबांबद्दल खूप काही माहिती आपणाला दिलेलीच असेल, तरी पण माझं कर्तव्य म्हणून आणि ऋण म्हणून ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आता हृदयही आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊली श्री गुरूंची तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते की असे साधन हे जाणून म्या नमन निवांत केली विठ्ठला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना 1977 ते 80चा तो काल, आजही त्या कालाचं विस्मरण होत नाही. मी माझ्या जीवनातील अनेक गोष्टी विसरलो असेल, पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यास करत असताना आमच्या प्रातस्मरणीय सर्व गुरुवर्यांनी दिलेलं प्रेम मात्र मी विसरत नाही. सर्वच प्रातस्मरणीय गुरुवर्य, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य नारायण महाराज वरोलीकर, प्रातस्मरणीय गुरुवर्य नतुसिंग बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य मधुकर बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य निकम बाबा आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा. या सर्वांनी दिलेलं प्रेम अविस्मरणीय असं आहे. आज मी आपल्यासमोर सेवेसाठी उपस्थित आहे. ही सेवा करण्याची संधी अखंड हरिनाम सप्ताह पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजक, संयोजक, मार्गदर्शक सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण मंडळी, सर्व माझे गुरुबंधू आणि ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आहे या धर्मशाळेचे व्यवस्थापक आणि माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण परमादरणीय जालिंदर भाऊ, अधिकरून सर्व गुणीजन मंडळी आणि त्यामध्ये श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थानचे आमचे नामांकित गुणवान आदरणीय वारकरी प्रिय राधाकृष्ण गरड गुरुजी, अधिकरून सर्वांनी, सर्व आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थी वर्ग, आपण सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण या सर्वांनी, मृदंगवादक, श्रोते आणि सर्व गुणीजन
आपण सर्वांनी कृपा करून मला हा सेवेचा सुयोग प्राप्त करून दिला, त्याबद्दल खऱ्या अर्थाने ही सेवा श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थानला दिली ही सेवा. आमचे हरिभक्ती परायण गुरुजी म्हणाले, गरड गुरुजी म्हणाले, बाबा वेगवेगळ्या संस्थांना आम्ही दरवर्षी या सेवेच्या निमित्ताने आमंत्रित करत असतो. त्यापैकी यावर्षी वांगी संस्थानला ही सेवा देण्यात आलेली आहे आणि त्या गुरुजींच्या शब्दाला मान देऊन वांगी संस्थानच्या वतीने वांगी संस्थानचा पाईक या नात्याने मी आपल्या समोर सेवेसाठी उपस्थित आहे. विठाला त्या सर्व गुरुवर्याबद्दल बोलत असताना प्रारंभी बोलून गेलो. तैसे श्री गुरुची महिमान वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य निकम बाबा यांनीही आमच्या पहिल्या वर्षाला आणि व्याकरणला सुरुवात झाली त्यावेळेला बाबांचं ते पहिलं वर्ष होतं संस्थेमध्ये शिकवण्याच्या दृष्टीने. आणि मग श्रीमद भगवद्गीतेची संथा, त्यांच्या त्या शिकवणीबद्दल पहिल्या चालू असणाऱ्या व्याकरणामध्ये थोडा बदल करून जास्तीचं व्याकरण आणि विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावं या हेतूने त्यांनी प्रयत्नपूर्वक त्या व्याकरणाला आगळं वेगळं रूप प्राप्त करून दिलं होतं. ती दृष्टी समोर ठेवून त्यानंतर दुसरं वर्ष असेल, तिसरं वर्ष असेल, चौथं वर्ष असेल, या 4ही वर्षामध्ये अविस्मरणीय काही गोष्टी प्रसंग आहेत. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य दुसऱ्या वर्षाची श्रीमद भगवद्गीतेची परीक्षा झाल्यानंतर दीपावलीच्या वेळेला कानसूर या गावी कार्यक्रमासाठी ते दरवर्षी येत असतात. येत असताना त्यांनी माझा श्रीमद भगवद्गीतेचा पेपरच घेऊन आले आणि आमच्या गावकरी मंडळींना, आमच्या वडिलांना तो दाखवला आणि पुन्हा म्हणाले, याला 50 पैकी 50 मार्क आहेत याच्यात. मग आमच्या गावकरी मंडळींना वाटलं, हे पोरगं अरे पक्वा शिकण्यासाठी गेलं नाही, ही असलं कसं झालं. भाऊ 2 वर्ष पक्वाजामध्ये घातले. पण उपकार आहेत माझ्या गुरुबंधूंचे. सुवर्णकारमध्ये राहत होतो. आमचे वैकुंठवासी रामचंद्र महाराज यदमाळ, हरिभक्ती परायण परम आदरणीय आमचे परसराम महाराज गायकवाड म्हटले, पोरा इथं राहायचं असलं तर हे डोलकं बडवायचं नाही, संस्थेत पाठाला बसायचं असलं तर इथं राहायचं नसतं, वळकटी उचलायची सरळ बाहेर व्हायचं. नाईलाज झाला, पकवाच खोळीत घालून टाकला आणि मग पाठाला बसण्याच्या अगोदर मला त्यांनी अगदी पुत्रवत प्रेम देऊन पहिल्या वर्षाचा पूर्ण अभ्यास वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठाला बसण्याच्या अगोदरच माझ्याकडून तयार करून घेतला. हे त्यांचे खऱ्या अर्थाने त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. आणि आमच्या वैद्यभावांनी उत्तरपत्रिका आणली, पेपर आणला, दाखवला. तिसऱ्या वर्षामध्ये पंचदशी ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य नारायण महाराज वरोलीकर, वयाच्या मानाने थोडं विस्मरण होत होतं. बोट असं करायचे, अरे लेखाचं ते आठवत नाही रे, लेखाचं ते आठवत नाही रे. मग ते सोडायचं आणि पुढं चिंतन सांगत राहायचं, पण त्यांचं लक्ष त्या विषयाकडं असायचं, त्या प्रमाणाकडं असायचं. आणि पुढं गेल्यानंतर सुद्धा ते प्रमाण आठवलं का, लेखाचं आठवलं का, आणि परत आणखी त्यांनी तो श्लोक सांगायचा. काय प्रेम असेल. आणि दर्शनासाठी गेल्यानंतर गुरुदेव दर्शनासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर कवट ढकललेलं असायचं, हळूच उघडायचं. उघडल्यानंतर हातामध्ये पुस्तकच, आणि वयाच्या मानाने एवढ्या अंतरावर दिसत नव्हतं, सारखं पुस्तकच. त्यांच्यानंतर त्याच रूममध्ये आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य
आणि राहण्यासाठी जेव्हा गेले त्यावेळेला रामकृष्ण आमची प्रेम मूर्ती, सर्व बालकांची आई, परमादरणीय परमवंदनीय डॉक्टर महाराज की ज्यांनी आमचं एक रत्न घडवलं होतं, पण ते आमच्या दैवात नव्हतं आणि म्हणून आम्ही त्यांच्यापासून पारखी झालो. ती आमची माऊली. प्रातस्मरणीय नतुसिंग बाबा, त्याच गुरुवारी वरोलीकर महाराजांच्या बाबांच्या रूममध्ये मांडी घालून, आपण त्यांची प्रतिमा पाहिली असेल, मांडी घालून असं सरळ बसून सारखं ध्यान करत असायचे, सारखं ध्यान करत असायचे. नामजप आणि ध्यान. मग विचारसागराचा चातुर्मासातला पाठ मग त्यांनी घ्यायचा पुढचा, दुसऱ्या वर्षाचा. तिसऱ्या वर्षामध्ये सुरुवातीला हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य गुले बाबा यांच्याकडे ज्ञानेश्वरीचा पाठ असायचा. मला नतुसिंग बाबांच्या बाबतीत आणखी आठवण येते. त्या गावाचं नुसतं नाव काढलं तरी आठवण येते. माझे 1980 साली 4 वर्ष पूर्ण झाले आणि पारायण करायला काही वेळ मिळाला नाही अजानोक्षाखाली, म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी थांबलो होतो महाराज. आणि संस्थेमध्ये दर्शनाला गेल्यानंतर, अरे माने तू इथंच आहे आणखी? हा बाबा. काय करतो? पारायण करतो बाबा. अरे एक काम कर जी, धुळे जिल्हा जी, नंदुरबार तालुका जी जी, आणि पातोंडा गाव, पातोंडा, तिथे ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी राहा आणि जा. आता राहा आणि जा म्हटल्यानंतर आज्ञा मोडता येत नाही. हात जोडले. मग त्यांनी त्यावेळेला फोनची काहीच व्यवस्था नव्हती, ते टपाल पाठवलं. नंदुरबार गाडीचं रिझर्वेशन आणि तिकडं टपाल टाकलं की अमुक अमुक दिवशी संध्याकाळी ही गाडी इथून निघते, ती गाडी तिथे सकाळी येते, ती येण्याच्या अगोदर तुम्ही याला घेण्यासाठी या. ही सगळी व्यवस्था आमच्या बाबांनी केली, नतुसिंग बाबांनी. आणि त्या पातोंडा या गावी राहिलो. पण पातोंड्यापासून एक 5-7 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश आणि इकडं गुजरात. ते त्यांच्याशी बोलत असताना ते त्यांच्या भाषेत बोलायचे, माझ्याशी बोलत असताना मराठी बोलायची. पण ज्ञानेश्वरी सांगायची म्हणजे संस्थेतली सारखी थोडी सांगायची सकाळच्या पाठात, ते संध्याकाळच्या वेळेला ज्ञानेश्वरी. आता नुकतेच 4 वर्ष झाली असल्यामुळं आणि ज्ञानेश्वरी सांग म्हणून आज्ञा केल्यामुळं गुरुवारी यांनी ओम नमोजी आज्ञा इथून सुरुवात केल्यानंतर ते नमन सुरू असताना जरा कुजबूज सुरू झाली. अरे ह्या पोराचं काही कळना बुवा. म्हटलं जे असलं एवढं नाही कळत हो. म्हटलं मग आता आमच्या बाबांनी सांगितले मला ज्ञानेश्वरी सुरुवात पहिल्यापासून कर म्हणून. हात जोडले, स्मरण केलं बाबांचं आणि पुन्हा विचार केला. पहिल्या श्लोकापर्यंतच्या ओव्या वाचून घेतल्या आणि मग पहिल्या श्लोकाला सुरुवात केली आणि मग काय महाभारतासमोर आलं ना. हां आता जमलं म्हटलं. आता म्हटलं तुमचं जमलं हो, पण मला करमना ना. एका महिन्यामध्ये मी ते पत्र इथं यायला, महागारी यायला, उत्तर येण्यासाठी वेळ लागायचा ना बाबा.
मग पत्र टाकलं, बाबा मला करमत नाही, मी रडायलोय सारखं, तुम्ही काही करा पण माफ करा, मला दुसरं काही सांगा. मग ते पत्र वाचल्यानंतर अरे पुन्हा त्यांनी परत पत्र पाठवलं, बरं करमत नसलं तर ये वागा. मग एका महिन्यामध्ये माघारी आलो. इथं आल्यानंतर ते लोक सोबतच माझ्या म्हटले, बाबा ह्या पोराचं आता चांगलं समजू लागलं हो, पण हे राहिना ना पोरग. हे गुरुवर्यांनी दिलेलं प्रेम आहे. त्याचबरोबर आमचे ज्यांचं पुण्यस्मरण आज आपण साजरं करत आहोत ते प्रातस्मरणीय गुरुवर्य गुले बाबा. सज्जनांनो, हा प्रौढीवाद वाटत असतो, पण प्रौढीवाद न वाटू देता प्रेम म्हणून सांगतो. श्रीमद भगवद्गीतेची ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 3 अध्यायाची पहिली परीक्षा आणि प्रश्नपत्रिका लिहून आणली आणि त्यांनी सांगितली, प्रश्न थोडेच, त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरी नेहमीच असायची. परीक्षेला आली तरी ज्ञानेश्वरीची होती. प्रश्नपत्रिका सांगून दिली आणि म्हटली ही ज्ञानेश्वरी आहे आणि या ज्ञानेश्वरीमध्ये बघून उत्तरल्या. प्रश्न वाचले की आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव जरा कमी झाला. सज्जनांनो, पण आमच्या गुरुवर्यांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना जे की महत्त्वाचे त्यातले सिद्धांत होते, वेदांत ज्या ओळीमध्ये महत्त्वाचे वेदांताचे सिद्धांत होते ते टिपलेले असल्यामुळं आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या परीक्षेमध्ये 50 पैकी 50 मार्क मिळाल्यानंतर माझ्याकडे उत्तरपत्रिका आहे आणखी, त्याच्यावर लिहिलं उत्तम, लाल पेनाने उत्तम, एक आडीब्रेक म्हणली, अतिउत्तम म्हणजे पहिली वेलांटी रस्व, अतिउत्तम, पुन्हा एक रेग ओढली, अतिउत्तम. म्हणजे 50 पैकी 50 मार्क दिल्यानंतर अतिउत्तम, उत्तम, अतिउत्तम, अतिउत्तम हे लिहिलं आणि दर्शनाला गेल्यानंतर पहिला माझा गाल धरला. म्हटलं नक्की 4-2 मार्क गेले. आणि हे लक्षात येतं ना, बाबा आपल्या वेदांत सिद्धांतामध्ये ज्ञान बुद्धी धारण करते. ज्ञानोबारा बोलतात, जबाबरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. पण आमचे विशेष हे सांगेन मी तुम्हाला, प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबांना ज्ञान घुले बाबांच्या नजरेने धारण केलं होतं. त्यांच्या नजरेत काय जादू होती कोण जाणे. ते सांगत असत मोठ्या व्यक्तींची उदाहरणं, त्यांच्या नजरेला नजर कोणी लावू शकत नव्हतं. हे मोठ्यांची उदाहरण सांगत असताना ती उदाहरणं आम्हाला त्यांच्यासाठी आणि सांगणं अगदी आमच्यासाठी गौरवाचं ठरलं. अशा प्रकारचं प्रेम ज्यांनी द्यावं आणि सांगू नये ते. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणून आणि दिल्लीला एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, मला वाटतं बोधले महाराजांनी, बरोबर आहे. आणि तिथे आपले वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोठे बाबा होते. त्यांचा सन्मान आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती त्यावेळेला प्रतिभाताई पटेल, आदरणीय प्रतिभाताई पटेल, सन्माननीय प्रतिभाताई पटेल, त्यांनी सन्मान केला. आणि बाबांना असं बसवलेलं होतं ना खुर्चीवर, बाबांकडं बोट करून, गुरुजी हे पांढऱ्या कपड्यातील संन्यासी, असा उल्लेख त्यांनी त्यावेळेला केला होता. तसे हे सर्व गुरुवर्य हे म्हणजे हेच त्याग मूर्ती, हे खऱ्या अर्थाने हे पांढऱ्या कपड्यातील संन्यासी.
पण ज्यांनी पाहिलं असेल त्यांना स्मरण म्हणून बोलतो. आमच्या बाबांच्या रूममध्ये गेल्यानंतर एक अशी जीर्ण झालेली पेटी, पत्राची पेटी, तिला कुलूप लावायचं कामच नाही, नुसतं असं ढक्कन म्हणून ठेवलं होतं आणि त्याच्यात 2-4 पुस्तकं. त्या पश्चिम बाजूला एक लाकडाची अलमारी होती, तिला ते कोंडाही नव्हता, नुसते 2 टोपणंच ते कवाडं, म्हणजे 2 टोपणं. आणि व्याधी, औषध उपचार सुरू झाले आणि अडचणी येऊ लागल्या. माझ्या लक्षात होतं ते, कारण मी नित्य सानिध्यामध्ये असल्यामुळे. माने ही पुस्तकं घेऊन जा, शांताराम गुरुजींची प्रवचन मालिका आणि कीर्तन मालिका हे घेऊन जा. मोजून दिले त्यांनी आणि मला म्हणाले ह्याचे 2000 रुपये होते, हे तिकडे नेऊन विक, विद्यार्थ्यांना कोणाला दे, कीर्तनकारांना. बरं, विकल्यानंतर मग पैसे घेऊन ये. बरं, घेतले. गावाकडे गेलो आणि विचार केला, आता आपला सप्ताह जवळ आलेला आहे, वांगीचा सप्ताह. त्यावेळेला वैकुंठवासी गुरुवारी मास्तरभाऊ होते. त्या सप्ताहामध्ये देऊन जे अशी दिसतील का हरिभक्ती पारायण, त्यांना तशीच देऊन टाकायची वाचण्यासाठी आणि ते पैसे आपण द्यायचे. 5-6 पानाची डायरी होती, त्याच्यावर मोबाईल नंबर होते आमचे. ते पहिले घरचे फोन फिरून हे करायचे. त्याच्यात ढोक महाराजांचा 1 नंबर होता, एकनाथ मानेचा 1 नंबर होता, आसारामभाऊचा 1 नंबर होता, बडे महाराज 1 नंबर होता, असे नंबर. तो फोन लावला मला, माने जी बाबा कधी येतो आळंदीला? येतो येऊ लगेच. अरे काय म्हटलं बाबा, काय नेमकं? पुस्तकं घेऊन गेलास, पैसे नाही आले, मला पैसे लागत होते ना आता. अच्छा बरं. गुरुजींना फोन केला, गुरुजी उभे आहेत माझ्यासमोर. गुरुजींना फोन केला, गुरुजी तुम्ही पटकन संस्थेमध्ये जा, 2000 रुपये पुस्तकाबद्दलचे होते आणि 3000 रुपये जास्तीचे द्या, असे 5000 रुपये बाबांना द्या. गुरुजी म्हणले बाबा, आणि बाबा घेतील का पैसे? तुम्ही जा, हो तुम्ही जा. गुरुजींनी पैसे ठेवले. अरे गरड, 2000 होते, हे 3000 ठेवले बाजूला. गुरुजी म्हणाले ते आमच्या बाबांनी सांगितले द्यायचे, काही सांगन ते उचल. गुरुजी म्हणले आता त्यालाच बोला. म्हटलं बाबा मीच पाठवले ते पैसे, ते राहू दे, लागत नाही तेवढे. लागतात, मला माहीत आहे लागतात, हो लागतात. अरे कशाला, माझ्याकडे आहेत ना पैसे? मला हो मला माहीत आहे, आहेत, पण हे राहू दे, मी आल्यानंतर घेईन पण तुमच्याकडून. सज्जनांनो, आज त्यांचं नाव घेतलं तर कोट्याधीश होऊ लागलेत विद्यार्थी. त्यांचं नाव घेऊन की ज्या महात्म्यांनी या धनाचा आणि मानाचा किती त्याग केला असेल, हे फक्त आपण कल्पनाच करावी बस. आल्यानंतर दर्शन करायचं, हळूद पैसे काढायचे आणि ती वरल्याकडे अलमारी उघडायची, त्याच्यात टाकायची. काय करायला? काही नाही, अलमारीत बघितलं काय आहे, ती काहीतरी टाकलंस, बघू, दाखव, उठायचं. हे काय आहे? पैसे. थोडेसे पैसे टाकले, नाहीत लागत मला माहिती, लागतात. पुन्हा ती अलमारी लावायची, पैसे पुन्हा घ्यायचे, अलमारीत टाकायचे आणि लावायचे. विचार करा, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धनाला महत्त्व दिलं नाही, मानाला महत्त्व दिलं नाही, जनाला महत्त्व दिलं नाही, महत्त्व दिलं ते फक्त ज्ञानाला आणि ज्ञानाला. विठ्ठला आणि मी माझ्या सर्व गुरुबंधूंना विनंती करेन,
त्यांच्याकडून आपण अवगत केलेलं ज्ञान, फक्त ज्ञानच मिळविण्याचा प्रयत्न करा. ज्ञान मिळाल्यानंतर धन आणि मान सहज मिळत असतो. धनाच्या आणि मानाच्या पाठीमागे लागू नये. धनाच्या आणि मानाच्या पाठीमागे लागल्याने धन आणि मान मिळत नसतो. ज्ञान मिळाल्यानंतर धन आणि मान सहज मिळत असतो. विठ्ठला आणि जे आमच्या गुरु महाराजांनी आपल्या आयुष्यभर विद्यार्थी म्हणून, ते म्हणायचे मी आणखी विद्यार्थी आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गोलेबा काय धोंडा महाराजांच्या श्रोते म्हणून समोर सतत असायचे. त्यामध्ये विशेष आहे, आमचे गुरुबंधू आहेत इथे. चातुर्मासामध्ये असताना बाबा सकाळच्या काकड्याला असायचे. भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकड्याला असायचे. कधी उठायचं, कधी स्नान करायचं आणि नित्यनेम त्यांचा. ज्या वेळेला बाबांची गैरहजेरी होती त्यावेळेला तिथले काकडा करणारी मंडळी आज बाबा दिसत नाहीत. त्या दिवशी बाबा तिथं दिसले नाहीत, त्या दिवशी बाबा इथेही दिसले नाहीत. आणि तो काल फोन आल्यानंतर गाडी म्हणायचं कळेना मला. गाडी ड्रायव्हरला गाडी आण म्हणायचं समजेना. पंढरीला आज आपण सद्गुरू खुले बाबांच्या 14व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये उपस्थित आहोत. सज्जनांनो आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, सर्व माझी आजी माझी आदरणीय विद्यार्थी मंडळी, आपला संप्रदाय वेद, शास्त्र, पुराण आणि श्रीगुरु या बाबतीत सध्या सेवावृत्ती कमी झालेली दिसते. पण अशा महात्म्यांची सेवा करावी की ती सेवा आपणाला, आपल्या जीवनाला सुगंध देऊ शकते. अशाच प्रकारचा सुगंध ज्या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो ती मंडळी आज आपण आपल्या नजरेने पाहतो, उच्च आसनावर आहेत आणि तीच कृपा आपण सर्वावर त्यांची व्हावी या अपेक्षेने आपण त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने ही त्यांची सेवा करत आहोत. खरं म्हणजे पुण्यतिथी महोत्सव साजरा करत असताना त्यांच्या विचाराला उजाळा देणे, त्यांचे सद्विचार, त्यांचे सदाचार आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने टिकविणे, त्यांच्या नियमाप्रमाणे वागणे हीच खरी पुण्यतिथीची फलश्रुती असेल. बरंचसं काही आणखी त्यांच्या बाबतीत बोलता येण्यासारखं आहे आणि माझ्या वाणीला या श्रीगुरूंच्या वर्णनाबद्दल कंटाळा येत नाही. मी कितीही बोलू इच्छितो पण समयाचं भान ठेवून त्यांच्या चरणाला पुनश्चहा वंदन करून यथामती यथावकाश त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपल्या सहकार्याने अभंगाचं कैसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला बाकी काही जरी मला त्यांचा गुण घेता आला नाही तरी टायमामध्ये वागणे हा गुण मात्र मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्मरण आहे मला, दुसऱ्या वर्षाची श्रीमद भगवद्गीतेची परीक्षा होती आणि संस्थेच्या 3ऱ्या मजल्यावर परीक्षा होती. आम्ही वर बसलेलो होतो.
वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य वैद्य बाबा माने 7 वाजलेत जा. पळतच खाली गेलो. टोल टाकला आणि मी वर येण्याच्या अगोदर ते आसनावर उठून दरवाजाजवळ आले. मी आतमध्ये पाऊल टाकला आणि 2 पायऱ्या माझे गुरुबंधू खाली होते. 2 पायऱ्या फक्त खाली होते. दार लोटलं. वैद्यबाबाने दार बंद केलं. एवढी सांद्रारी ठेवली. मला माहीत आहे श्रीमंताचा बेटा. सुरुवात केली. तिथं बस. टोल पडलाय ना, आता आत नाही. तिथं बस. प्रश्नपत्रिका तिथंच दिली आणि तिथंच लिहे. टाईमाचं. आणि म्हणून शिकून घेतलं मी त्यांच्याकडून. एक लढीवाळपणाने सांगू बाबा, आमच्या भागामध्ये एकनाथ मानेचं कीर्तन आम्हाला चांगलं आवडतं. का म्हणतात लोक? लवकर सोडतो म्हणून. हे लांब येत नाही पोरग म्हणून मी एक माझ्या कानावर अशा गोष्टी आल्या. आपल्याला जर चांगलं म्हणून घ्यायचं असेल का, मग गुरुवर्यांचे आमचे गुणधार आहे. बस विठाला आणि म्हणून घड्याळाकडे बघितलं. जवळजवळ 1 तास होऊन गेला आहे. यथामती यथावकाश आपल्या सर्वांच्या गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये संतांचं अंतर्लक्षण सांगू लागलेले आहे. संत वाङ्मयामध्ये संत लक्षणं 2 प्रकारामध्ये सांगितले गेले. लक्षण सांगण्याचं कारण आणि लक्षणाचं लक्षण. लक्षण सांगण्याचं कारण काय? कारण लक्षणाने वस्तूची सिद्धी होत असते. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही. पण त्या लक्षणाचंही लक्षण शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. असाधारण धर्मो ही लक्षणम. वस्तूच्या ठिकाणी असणारा असाधारण धर्म हे त्या वस्तूचं लक्षण असेल. आणि ते लक्षण निर्दुष्ट स्वरूपाचं असलं पाहिजे. लक्ष्याची सिद्धी जरी लक्षणाने होत असेल तरी पण लक्ष्याच्या सिद्धीसाठी केलेलं लक्षण कमी पडणे अव्याप्ती दोष. लक्ष्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लक्षणाची अतिव्याप्ती इतरत्र होणे अतिव्याप्ती हा दोष. आणि लक्ष्याच्या सिद्धीसाठी केलेलं लक्षण लक्ष्याच्या ठिकाणी कधीच न संभवणे असंभव हा दोष. अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव या 3 दोषांनी रहित असणारं जे लक्षण ते निर्दुष्ट लक्षण. आणि त्या लक्षणामध्ये 2 प्रकार आहेत. एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण. जरा आम्हाला सवय लागलेली आमच्या खेड्यामध्ये बोलण्याची बाबा. बाह्य लक्षण म्हणजे काय सांगू? आपण आपल्या स्थूल शरीरावर धारण केलेली बाह्य चिन्ह समाजाला बाहेरून दिसतात ती बाह्य लक्षणं. आणि जी लक्षणं आतमध्ये असणाऱ्या कर्णाने धारण केलेली असतात, नाम अंतःकरणाने धारण केलेली असतात, त्याला अंतर्लक्षण म्हणतात. अंतर्लक्षणाच्या सापेक्ष बाह्य लक्षणाला तेवढं मूल्य नाही. पण तरीही बाह्य लक्षण निष्फल नाही. तेवढं महत्त्व नाही जेवढं महत्त्व अंतर्लक्षणाला आहे तेवढं. ज्ञानोबरायांनी एक दृष्टांत जरा वेगळ्या विषयामध्ये घेतलेला आहे पण तो दृष्टांत आपणाला या विषयामध्ये घेण्यासाठी थोडा समर्पक वाटतो. भूक लागलेल्या माणसाच्या पोटावर बासुंदीचा लेप दिल्यानंतर किती तासामध्ये भूक जाते अथवा जाईल? उपवासी अन्न लिंपिली. ज्याप्रमाणे भूक लागल्यानंतर अन्नाचा लेप पोटावर दिल्याने भूक भागत नाही,
त्याप्रमाणे माफी मागून बोलतो, केवळ गळ्यामध्ये माळा घालून आणि कपाळाला गंध लावून उद्धार होत नाही. विठाला हे बोलणं अति धाडसाचं असेल, पण माझा आशय काय आहे तो ऐका. उद्धार स्थूल शरीराचा होत नसतो, उद्धार स्थूल शरीराचा होत नसतो, उद्धार मनाचा होत असतो, अंतःकरणाचा होत असतो. आणि म्हणून मग पण तरीही ही बाह्य चिन्ह अंगावर धारण केल्यानंतर ती निष्फल नाही, त्याला फल आहे. काय फल आहे ते ऐका. गर्ग संहितेमध्ये एक उदाहरण आलेलं आहे, प्रसंग आलेला आहे. एक दीर्घबाहू नावाचा राजा, दुष्टाचरणी तो राजा, प्रजेला त्याच्यापासून दुःख होऊ लागलं, त्रास होऊ लागला. विचारवंत प्रधानांनी विचार केला की हा राजा जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रजेला सुख मिळणार नाही, काय केलं पाहिजे. शास्त्र असं आहे, आतीताईला मारण्यात पाप नाही. त्यांनी तो सर्व प्लॅन केला. कुठल्या तरी राज्याचा दौरा काढला. रथामध्ये बसून ही मंडळी निघाली. प्रवासामध्ये मारेकरी ठरलेल्या जागेवर थांबलेले होते. तिथं रथ थांबवण्यात आले. ते मारेकरी आल्यानंतर मारण्याला सुरुवात केली. मारण्याला सुरुवात केल्यानंतर राजाच्या लक्षात आलं की यांनी हा कट केला म्हणून. पण राजा त्या मारामध्ये त्याचा प्राण गेला. ज्याने आपल्या जीवनामध्ये अजिबात सत्कर्म पुण्य कधी केलेलं नाही तो राजा, यमदूताने नेण्यासाठी, त्याचबरोबर विष्णुदूत आले नेण्यासाठी. यमदूतांनी विष्णुदूतांना पाहिलं आणि विचारलं, इकडे काही कुठं कार्यक्रमाला गेला होता? नाही म्हटले. मग येण्याचं कारण म्हणले यांना घेण्यासाठी. यांना अहो हे गिराईक आमचं आहे. यमदूत म्हणतात हे गिराईक आमचं आहे. विष्णुदूत म्हणतात हे गिराईक आतापर्यंत तुमच्या पक्षात होतं, पण आता त्याने पक्ष बदललाय. माफी मागून बोलतो, आज आपण समाजामध्ये ऐन वेळेला पक्ष बदलणारी पाहतो ना. ही पक्ष बदलण्याची परंपरा आजची नाही, ती पुरातन आहे. ऐन वेळेला आपल्या सख्या भावाचा त्याग करून बिभीषणजी नाही आले प्रभूंकडं. भारतीय महायुद्धामध्ये ज्या वेळेला सैन्याची जमवाजमव होत आहे त्यावेळेला पांडवांचा मामा शैल्य दुर्योधनाकडे नाही थांबला, दुर्योधनाच्या बाजूने नाही उभा राहिला. म्हणजे ऐन वेळेला सुद्धा पक्षांतर करण्याची पद्धती जुनी. माफ करा, माझा विषय नाही आणि बाबांच्या समोर बोलणं समजून घेतलं आपण. ही गिराईक आमचं आहे. चला पुढे. चित्रगुप्तांच्या समोर जातात, पाहतात सर्व नावे 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 कलमा. पण मरणाच्या वेळेला हा राजा ज्या जमिनीवर ज्या भूमीवर पडून मेला ती भूमी गोपीचंदनाची असल्यामुळे आयुष्यामध्ये केलेलं सर्व पाप नाहीसं झालं आणि पवित्र झाला. विठाला विठाला विचार करा. मरणाच्या वेळेला गोपीचंदनाचा स्पर्श शरीराला झाल्यानंतर जर निष्पाप होत असेल जीव, तर श्रद्धेने आयुष्यभर ज्याने गोपीचंदनाचा तिलक लावला त्यांना काय फरक असेल. म्हणून ही बाह्य चिन्ह सुद्धा निरर्थक नाहीत, त्याला सुद्धा फल आहे. त्याला फल काय आहे? आमचे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, कापितया भेने कळी काळ, कापितया भेने कळी काळ,
ही बाह्य लक्षणाची फलश्रुती, बाह्य चिन्हांची फलश्रुती. अंतर्लक्षण त्यापेक्षा विशेष महत्त्वाची असतात. ती अंतर्लक्षणे या अभंगामध्ये सांगितल्या गेली. तर्कम भावात्मक जर विचार केला आपण अंतर्लक्षणांचा, तर त्यामध्ये अंतर्लक्षणामध्ये संत लक्षण सांगत असताना श्रेष्ठ, श्रेष्ठतर आणि श्रेष्ठतम, संतांची अंतर्लक्षण सांगत असताना श्रेष्ठ लक्षण. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये दैवी संपत्तीच्या 26 गुणांचं वर्णन आलेलं आहे. हे 26 गुण वा 26 गुणापैकी एखादाही गुण ज्यांच्या अंतःकरणाने धारण केला त्यांच्या ठिकाणी संतत्व प्राप्त झालेलं आपणाला दिसून येतं. त्यांना संतत्व प्राप्त झालेलं दिसून येतं. अशा लक्षणाने युक्त असते हे गुण ज्यांच्या अंतःकरणाने धारण केले आहेत त्यांना संत म्हणतात. हे जे लक्षण असेल ना, हे श्रेष्ठ लक्षण असेल. आमचे एकनाथ महाराज बोलत आहेत, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐसिया, 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 साधू सर्वाभूती दया, साधू म्हणावे, सर्वाभूती समदृष्टी. ही संत लक्षण आहेत, ही श्रेष्ठ आहेत. पण यापेक्षा मला श्रेष्ठतर सांगण्याचा विचार करायचा आहे. ज्यांना भगवान परमात्मा, ज्यांच्या आवडीचा विषय भगवान आहेत, फक्त भगवान आणि भगवानच आवडतात, त्यांना श्रेष्ठतर संत म्हणा. तुकोबाराय बोलतायत, वैष्णव तो जया अवघी देवावरी ज्यांचं सर्व प्रेम देवावर आहे हे श्रेष्ठतर लक्षण असेल. बाबांनी सांगितलेलं उदाहरण आहे, स्मरणामध्ये आहे माझ्या. प्रातस्मरणी फुले बाबा बोलत असं, वा सर्व प्रेम देवावर असावं. आणि त्यांनी उदाहरण सांगावं. द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी येते. शास्त्र असं आहे, संतांच्या देवाच्या दर्शनाला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. चला, द्रौपदी एक फळ घेऊन आली. फळ
भगवंताच्या अष्टनायिका भगवंताच्या सानिध्यामध्ये आहेत. द्रौपदी येते आणि भगवंताच्या शरणाजवळ ते फळ ठेवते, नमस्कार करते. बाबांनी सांगितले वा. भगवान बोलतात वा. कपाळ मारा, तुम्हाला वाटेल मलाच बाबा उशीर आले म्हणले वा. तसं नाही, तसं तुम्हाला नाही म्हणालो. आमच्या बाबांचं उदाहरण सांगतो मी. वा काय सुंदर फळ आहे. वा वा. चाकू आणा, चाकू. पटकन चाकू आणला. भगवंताने आपल्या हातानेच तो प्रसंत प्रसाद म्हणून सर्वांना द्यावा म्हणून अष्टनायिका स्वतः आणि द्रौपदी अशा खुणा केल्या. एवढ्या फोडी करायच्या, एका फळाच्या फोडी करायच्या आणि पहिली फोड करण्यासाठी तो चाकू चालवला. ज्यांना चाकू चालवण्याची सवय का त्यांना स्वतःला लागत नसतो. बोटाला लागला नाही, लावून घेतला. आता 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 बाबांचे शब्द, आता आता आता. आणि ते बाबांचे शब्द कसे, ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराजांचे शब्द आहेत. ते आता 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 ते आमच्या बाबांनी ग्रहण केले आणि त्या बाबांकडून ऐकून आम्ही सुद्धा म्हणतो आता 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 लागलं. पहिला उपचार पहिल्या कालामध्ये चिंदी आणा, चिंदी आणा बांधण्यासाठी उपचार चिंदी आणा. आता चिंदी आणा म्हटल्यानंतर ह्या अष्टनायिका आपापल्या महालामध्ये पळाल्या, गेल्या गडबडीने चिंदी शोधण्यासाठी. पण द्रौपदी मात्र तिथेच उभी आहे, कारण द्रौपदीचं घर समोर आहे. द्रौपदीचं घर समोर आहे. चिंदी आणण्यासाठी गेल्या, पण त्यांच्या महालामध्ये चिंदी नव्हती. चिंदी कशाला म्हणतात, अंगावर वस्त्र धारण केल्यानंतर वापरून वापरून जीर्ण झाल्यानंतर ते फाडल्या जातं इतर कामासाठी, त्याला चिंदी म्हणतात. त्यांच्या संसारामध्ये, आता ते बाबांचे शब्द आहेत, त्यांच्या संसारामध्ये फाटकं काही नव्हतंच. कोणाच्या, देवाच्या संसारामध्ये फाटकं काही नव्हतंच. मग आमच्या गुलेबाबांनी त्याचं लक्षण करावं. ज्याच्या संसारामध्ये काहीच फाटलेलं असतं त्याला श्रीमंत म्हणत असतात. पण त्यांचं एक वाक्य आणखी बोलू, आपल्या संसारात काही धड नसतं तरी श्रीमंतीचं आव्हान आणतात. हे जशाला तसे शब्द सांगतोय मी तुम्हाला, त्यांचे शब्द. ह्या पळाल्या, अष्टनायिका गेल्या, सापडले नाही चिंदी. तोपर्यंत द्रौपदीने आपल्या अंगावरचा शालू टर्रकन अशी चिंदी फाडली. त्याच चाकूने चिंदी फाडली, भगवंताच्या बोटाला बांधून दिली. कोणाकडून तरी आणली शोधून. आणल्यानंतर पाहतात तर भगवंताच्या बोटाला चिंदी बांधलेली आहे, पण शालूचे, कोणाच्या शालूची, त्या चिंदीच्या, त्या शालूची बांधलेली जी पट्टी होती का त्याचा कलर आणि द्रौपदीच्या अंगावरचा शालू सम होता. लक्षात आलं, लज्जित झाले. मग बाबांनी म्हणायचं, या अष्टनायिकांचं प्रेम देवावर होतं ना, होतं, पण त्यांचं प्रेम देवावरही होतं आणि स्वतःच्या शालूवरही होतं. द्रौपदीचं प्रेम शालूवर नव्हतं, फक्त देवावर होतं. म्हणजेच त्याचा अर्थ, ज्यांचं सर्व प्रेम देवावर आहे त्याला संत म्हणतात. हे श्रेष्ठतम लक्ष विठ्ठला. त्रैलोकीचा मान धन नावडेत या देवा विना, नावडेत या देवा विना, नावडेत या देवा विना. त्रैलोकीचा मान धन नावडेत या देवा विना, नावडेत या देवा विना, नावडेत या देवा विना. वा. नावडी तया देवावीण म्हणजे देव आवडे. रात्री भेट झाली महाराजांची आणि रात्री पण त्यांनी मला या प्रमाणाची आठवण करून दिली होती. त्रैलोकीचा मानधन नावडे देवावडे. ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे,
विषय तो त्यांचा नावडी तया देवाविन विषय तो त्यांचा नावडी काय काय नावडे बाकी सर्व नावडे बस देवावडे ज्यांचं सर्व प्रेम देवावर आहे त्यांना संत म्हणतात हे श्रेष्ठ तर लक्षण आहे. आता शेवटचं राहिलं श्रेष्ठतम. प्रातस्मरणीय गुरु रे गुलेबाबात बोलत असत बुवा आपण सर्वांना देव आवडतो हो आपण सर्वांना देव आवडतो पण आपण देवाला आवडतो का कोण जाणे देव जाणे देव जाणे. आपणा सर्वांना देव आवडतो ते दृष्टांत सांगत असत. गाईच्या कासेला गोचीर चिटकटले असतात. मालक धार काढायला गेला की पहिले गोचडं काढतो. गाईच्या कासेला लागलेली गोचडं काढतो कास धुवून काढतो धार काढतो. दुसऱ्या दिवशी बघितले आणखी गोचडं आहेतच. तो मालक त्या गोमातेला विचारतो माते तुला हे आवडतात. मग त्या गोमातेला तर काही बोलता येत नाही पण त्या गोमातेच्या संबंधाने आमचे गुरु बाबा बोलत असत बाबा बनायचे. त्या गाईला गोचड आवडत नाहीत पण गाय म्हणते मालक ते मला सोडत नाहीत ना. मग आता त्यांच्या भाषेत बोलू का हे गोचडी बघतो. आपला स्वार्थ साधण्यासाठी हे देवाला सोडतच नाही. म्हणजे ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे पण ऐका देवाला जे आवडतात ते श्रेष्ठतम भक्त आणि त्यांचं लक्षण अभंगाच्या पहिल्या सज्जन
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्री संत एकनाथ महाराज संतांचं श्रेष्ठतम लक्षण सांगतात. देवाला जे आवडतात ते सर्वश्रेष्ठ संत. देव आवडणं आणि देवाला आपण आवडणं, आपणाला देव आवडणं आणि देवाला आपण आवडणं, बाबा बोलत असं यात थोडा फरक आहे. किती फरक आहे? एक पूर्व दिशा आणि एक पश्चिम दिशा. बाबांचे शब्द येते एवढा फरक आहे. देवाची सोयरी संत ते जाणावी, जे देवाला आवडतात ते खरे संत. छोटासा प्रसंग आहे. नारदजी भगवान परमात्म्याचा सतत नामजप करत गळ्यामध्ये विणा धारण करून नारायण 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 त्रिभुवन गमन. वेळ सकाळची आहे आणि भगवत दर्शनासाठी जातात. नारायण भगवान आईसाहेबांकडं जाऊन नमस्कार केला. भगवान कुठे आहेत? भगवान पूजा करतात. भगवान पूजा कोणाची? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति इंद्रचंद्र महेंद्र यातीची. आणि कोणाची? बघा की जाऊन देवघरामध्ये. आता आपल्याला देवघर म्हणण्याची सवय, आपल्याकडे संत घर नाही, देवघरच आहे. त्या देवघरामध्ये देव आणि संत आपले एकत्रित आहेत. बघा जाऊन. भगवान सिंहासनावर संतांच्या सोन्याच्या 1-1 फूट उंचीच्या प्रतिमा बनवलेल्या आहेत. आणि एका प्रतिमेला, संत प्रतिमेला स्नान घालून अंग स्वच्छ करून, दुसऱ्या प्रतिमेला स्नान घालून अंग स्वच्छ करून, प्रत्येक प्रतिमेला स्नान घालून टावेलने अंग स्वच्छ करतायत. आणि आपल्या नादामध्ये आहेत, नादामध्ये पूजेच्या गुंग आहेत. नारदजी पाहतात देवाच्या सिंहासनावर संत प्रतिमा. त्या संत प्रतिमेमध्ये नारदांना स्वतःची प्रतिमा दिसली. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन. प्रल्हाद नारद, नारदांना स्वतःची प्रतिमा दिसली. मग स्वतःची प्रतिमा दिसल्यानंतर जरा माणसाला बरं वाटतं. माफी मागून बोलतो. आमच्या संस्थांची पत्रिका मोठी असते. गुरुजी, आमचे सेवक मोठी गाडी घेऊन 4-5 दिवस 100 गावं आहेत ते संस्थांचे, सर्व गावामध्ये नेऊन जे भेटतील हरिभक्तीपरायण त्यांना देऊन, मग पत्रिका दिल्यानंतर हरिभक्तीपरायणांनी पत्रिका पाहिल्यानंतर कधी सुरुवात आहे ते पाहायचं नाही, कोणाचं कीर्तन आहे ते पाहायचं नाही, आपलं नाव आहे का हे पहिलं. आहे गुरुजी आहे बरं, आपले नाव आहे. परत एक शब्द बोलू का? जरी आपलं नाव असेल तरी कितव्या क्रमांकाला हे परत हे बाबांना नाही कळणार, साधू मंडळींनाही नाही कळणार. हे आमचं बाजार आहे. हा आहे तसं. माफ करा. नारदजी पाहतात आपली प्रतिमा आहे तिथं. पूजा झाली, सर्व गंध तिलक आरती आणि गाली दंडवत पुजोनिया दंडवत घातला. नियम असा आहे, देवपूजा झाल्यानंतर देवपूजेचं फल
मिळण्यासाठी दंडवतच घालावा लागेल आणि देवपूजेमध्ये तुळशी पत्र समर्पित करावं लागेल, मंजुळा समर्पित करावी लागेल, तुळशी पत्र तरी समर्पित करावं लागेल आणि दंडवत घालावं लागेल. भगवंताने दंडवत घातला, घाली दंडवत. आणि मग नारदजी समोर दिसतात. नारदजीला दंडवत घातला. वा वा वा. नारदा जी भगवन कधी आलात? तुमचं स्नान घालणं चालू होतं. हो एवढा वेळ? हां. काही लक्षात नाही आलं, तुम्ही पूजेमध्ये मग्न होतात. हां ठीक आहे ठीक आहे. पण या या बसू. बरं बसले बैठकीमध्ये. काही चुकलं असलं तर सांगा, पूजेमध्ये काही कमी अधिक असेल तर सांगा. नारदजी बोलतात. हा तेच मला बोलायचं होतं. हा बोला बोला. आपल्या सिंहासनावर संत प्रतिमा पाहिल्या, त्याच्यामध्ये माझी पण पाहिली, मला बरं वाटलं. पण काय नारदजी, एक प्रतिमा त्याच्यामध्ये नाही. कोणाची? हनुमानजीची. त्या श्लोकामध्ये नाही हनुमानजीची, त्या यादीमध्ये नाही. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शोक शौनक भीष्म दलभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन. हनुमानजीची? हां हां बघा ना. हां हां नसेल नसेल. का नाही? नाही नारदजी, संकेत झाकली मूठ. पण नाही. पण मला सांगा, मला नाही लक्षात येत. हनुमानजीचं कार्य कमी वाटलं? नारदजी उत्सुकता अधिक वाढल्या गेली. भगवान सांगत नाहीत, उत्सुकता अधिक वाढल्या गेली. मग भगवंताने उत्तर देण्यासाठी विचार केला. पण नारदजींना म्हणाले, नारदजी तुम्हाला राग येणार नाही ना? म्हटले नाही. त्याच्यात रागाचा काय संबंध आहे? ऐका मग. ज्यांना 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 मी आवडतो त्यांच्या 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 प्रतिमा कुठं? सिंहासनावर आहेत. ज्यांना 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 देव आवडतो त्यांच्या 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 प्रतिमा सिंहासनावर आहेत. पण मला जे आवडतात त्यांची प्रतिमा तिथं नाही, त्यांची प्रतिमा इथं आहे. जया मी अंतःकरण पैसू घाली विठाला. भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आद. देवाला भक्त आवडतात, भक्त समोर आहेत, पण मला जे आवडतात त्यांची प्रतिमा इथं आहे. एकनाथ महाराज बोलतात, देवाची सोयरी संतती जाणावी. जे देवाचे आवडते आहेत ते संत आहेत. म्हणून हे तरतम भावात्मक थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हे श्रेष्ठतम संत, श्रेष्ठतम लक्षण. त्याहुनी वारिता काय? देवाची सोयरी संतती जाणावी, या परती जीवी नाठवी कोणा. 5 मिनिटे घेऊ. या परती जीवी नाठवी कोणा. देव आपल्या मनाने त्यांच्या विना कोणाची आठवण करत नाहीत, असा त्याचा सरळ अर्थ आहे. छोटासा प्रसंग आहे भागवतामध्ये. भागवताच्या 3य स्कंदामध्ये असेल तो विषय. दुर्योधनाने काकांचा अपमान केला, विदुरजींचा अपमान केला. विदुरजी हस्तिनापुरून सोडून गेले, तीर्थयात्रा करत राहिले. पाठीमागे बरंच काही महाभारत घडलं. हे सगळं नजरेसमोर आणा. कौरव पांडवांचं युद्ध असेल. शेवटी भगवंताने विचार केला तर आपण ज्या कार्यासाठी अवतार विग्रह धारण केला ते कार्य पूर्ण झालेलं आहे. अवतार विग्रह पूर्ण करण्यासाठी काही हरकत नाही. उद्धवजी जवळ होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजीला बोलतात, उद्धवा जी बद्रिक आश्रमी जातो,
तिथं जाऊन राहा. आज्ञा आहे ना भगवंताची. उद्धवजी विचार करतात. उद्धवजी ज्ञानी भक्त. उद्धवजी समजून होते की भगवान आता अवतार विग्रह पूर्ण करणार आहेत, पण बद्रिकाश्रमी जाऊन राहा. उद्धवजी भगवंताच्या जवळच नित्य सानिध्यामध्ये प्रभास क्षेत्री राहू लागले. शेवटी भगवंताने विचार केला आणि स्मरण केलं काकांचं. आणि उद्धवजीला भगवान बोलतात, उद्धवा जी भगवान, अरे माझा विदूर. भगवान काय बोलतात, माझा विदूर तीर्थयात्रेला गेलेला आहे. ही त्यांची भाषा आहे. विदूरजी तीर्थयात्रेमध्ये आहेत आणि मी माझा अवतार विग्रह पूर्ण केल्यानंतर विदूरजी येतील आणि त्या विदूरजीला सांग की ब्रह्मज्ञानासाठी तू मैत्रेयीकडे जा आणि मैत्रेयीला सांग माझा निरोप. भगवान कृष्णाने काका आल्यानंतर तुम्ही त्यांना ब्रह्मज्ञान सांगा म्हणून. जी जी जी. सज्जनांनो, भगवान परमात्मा अवतार विग्रह पूर्ण करत असताना अनेक नव्हते, फक्त आणि फक्त विदुर काकांचं स्मरण. एकनाथ महाराज बोलतायत, देवाची सोयरी संतती जाणावी या परती जीवी नठवी कोणा. आणि ज्याप्रमाणे आपणावर संकट येतात त्याप्रमाणे देवावर सुद्धा संकट आलेली उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत. आणि मग देवावर संकट आल्यानंतर, आपणावर संकट आल्यानंतर आपण देवाचा धावा करतो, पण देवावर संकट आल्यानंतर त्या संकटाचं निवारण संत करतात. याचं उत्तर एकनाथ महाराज. पडता संकट आठवीत से संत. 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 आठवीत से हुनिवारित नाही तुझे, या हुनिवारित नाही तुझे. पडता संकट आठवीत से. पडता संकट आठवीत से. या हुनिवारित पडता संकट आठवीतसी संता. अन्वय न करता सरळ अर्थ. पाठीमागं देवा करा. देवा संकट पडता संता आठवीतसे. एक उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी कंसाने ज्यांना 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 पाठवलं, महाबळभट सोडले तर माघारी कोणीच आलं नाही. फक्त महाबळभटच आले माघारी, बाकी कोणीच आलं नाही. चिंताक्रांत कंस बसलेले आहेत. आणि त्यावेळेला चिंताक्रांत बसणं म्हणजे असं कपाळाला हात लावून, गालाला काय डोक्याला हात लावून, राजे काय विचार करताय, कळेना. त्याला मारण्यासाठी, माझ्या शत्रूला मारण्यासाठी कोणाला पाठवावं हे कळेना मला. एक सल्लागार चांगले होते, ते विद्वान होते, ते चांगले सल्लागार होते. म्हटले एक आहे. कोण? आसुरासुराला जर पाठवलं का काबच होते. असं असुरासुर, हां ठीक आहे. कुठे आहे तो?
कुठे आहे तो म्हटल्याबरोबर असुरासुर समोर उभे आहेत, हात जोडून. राजे काय आज्ञा बोला. अरे वा, आत्ताच आठवण केली. होय, तुम्ही आठवण केली म्हणून मी आलो, प्रगट झालो. काही नाही, फक्त जायचं आणि त्या माझ्या शत्रूला, त्या कृष्णाला मारून यायचं. ठीक आहे. अरे पण काय, आतापर्यंत जे जे गेले ते परत आले नाहीत. राजे चिंता नका करू, मला त्या कृष्णाच्या हातून मरण नाही. खरं सांगू तुम्हाला, माझा मृत्यू फक्त हनुमानजीच्या हाताने. आणि हनुमानजी द्वापारामध्ये गुप्त झालेले आहेत, त्याच्यामुळं मला मरणच नाही. हो, बरं वाटलं. या गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांसह गाईस राखण्यासाठी, चारण्यासाठी आणि रानामध्ये आहेत, गोकुळाच्या बाहेर पटांगणामध्ये आहेत. अनेक प्रसंग आलेले गोपाळांनी अनुभवलेले होते. त्याच्यामध्ये असा एक भयंकर राक्षस समोर गोपाळांनी पाहिला आणि गोपाळ म्हणतात, कृष्णा संकट आलं बाप्पा. घोंगड्या होत्या ना, घोंगड्या प्रत्येकाच्या खांद्यावर. तू लप 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 बस. यांनी पट 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 आणून घोंगड्या टाकल्या कृष्णाच्या अंगावर, देवाच्या अंगावर, आणि त्याला झाकून टाकलं. अरे काय 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 करताय ते बघणं. भगवंताने बघितलं. अरे हो, ठीक आहे. भगवंताने गायींना, गोपाळांना लपवलं, गुप्त केलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, हा असुरासूर आहे आणि असुरासुराचं मरण हनुमानजीच्या हाताने आहे. आणि कृष्ण रूप गुप्त केलं आणि रामरूपाने प्रगट झाले आणि हनुमानजीचं स्मरण केलं. हनुमानजी लगेच दत्त म्हणून समोर उभे. भगवन नमस्कार, दंडवत घातला. काय आज्ञा. ते बघ समोर असुरासुर आहे, त्याला मार. हनुमानजीने तोंड फिरवलं. एक पाऊल उचलून टाकल्याबरोबर असुरासुर तर मनात असा दचकला, म्हणला हनुमान गुप्त झाला होता ना, आला कुठून माझ्या समोर. असाच नरडीला धरला, असं दाबला ते, कम झालं. हनुमानजीने दुसरा पाऊल उचलला प्रभूंच्या समोर. पण प्रभू, त्रेतायुगामध्ये अवतार विग्रह पूर्ण केला आणि आज हनुमान, आज माझा कृष्ण अवतार चालू आहे आणि या असुरासुराला तुझ्या हातून मृत्यू आहे, पण तू रामाशिवाय इतरांना हात जोडत नाहीस, म्हणून तुझ्यासाठी मला राम बनावं लागलं. पण माझा अवतार विग्रह कृष्ण अवतारातील चालू आहे. म्हणजे तू कृष्ण अवतार कसला मला दाखव. भगवान परत कृष्ण रूपाने प्रगट झाले. वा, राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, कस्तुरी मळवट. वा 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 वा. हनुमानजी त्या सौंदर्याला पाहून वा वा म्हणून आले, पण हात जोडेनात, कारण हात फक्त त्याच समोर जोडल्या जातात. वा म्हणाले. छान छान छान. ठीक आहे, आता काम झालंय ना तुमचं. हो, मग मलाही वेळ नाही, जरा मला आणखी माझ्या आवडत्या रूपाने दर्शन द्या. परत भगवान कृष्ण परमात्म्याने ते रूप लपवलं आणि रामरूपाने प्रगट झाले. हनुमानजीने आपलं मस्तक प्रभूंच्या चरणावर ठेवलं, वंदन केलं आणि हनुमानजी गेले. विषय असा आहे, पडता संकट आठवीतसे, देवा संकट पडता संता आठवीतसे, कारण त्याहुनी वारिता नाही दुजा. आणि म्हणून आपल्या आवडत्या भक्तांचं सर्वतोपरी पालन करण्यासाठी भगवंताने आपल्या हातामध्ये शंख, चक्र, आयुध इत्यादी आयुध धारण केले आहेत. असे भगवान परमात्म्याचे संत आवडते भक्त आहेत. एकनाथ महाराज त्या आवडत्या संतांना वंदन करतात शेवटच्या चरणामध्ये. लाडके डिंगर वैष्णवाचे साचे, लाडके डिंगर वैष्णवाचे साचे, वैष्णवाचे साचे, लाडके डिंगर वैष्णवाचे
अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून श्री गुरूंच्या चरणाला परत आणखी
वंदन करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर